नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 26 जून 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे यामध्ये या ठिकाणी आपण लोकसभा सभापती, साखर उत्पादन, राज्यसभा, वाढवण बंदर, इंडियन हिमालयन रिजन यावर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे लोकसभा सभापती संदर्भात। सरळ जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। लोकसभा अध्यक्ष पदासाठी आज सामना, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। बीजेपीचे ओम बिर्ला आणि काँग्रेसचे के सुरेश यांच्यामध्ये या ठिकाणी सध्या लढत होत आहे। सध्या जो कोणता पक्ष सत्तेमध्ये असतं किंवा ज्या कोणत्या पक्षाकडे बहुमत असते त्या पक्षाचे सभापती बनतात, हे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सरळ या ठिकाणी लोकसभा अध्यक्ष किंवा लोकसभेचे जे काही सभापती आहेत त्यांच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर जे काही लोकसभेचे अध्यक्ष असतात त्यांची निवड त्या सभागृहाचे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यामधून एकाची निवड केली जाते, आणि या ठिकाणी जे काही लोकसभा सदस्य आहे ज्यांना या ठिकाणी आपण खासदार म्हणतो ते खासदार या ठिकाणी लोकसभा सभापती किंवा लोकसभेचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांची निवड करतात। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय बी लोकसभा सदस्य। प्रश्न क्रमांक 2 लोकसभेचे पहिले सभापती कोण, असा आपला दुसरा प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे GV माळवणकर हे भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती होते। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पुढे इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण जे काही लोकसभा आणि लोकसभेचे जे काही सभापती आहेत यांच्याविषयी इन डिटेलपणे माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर म्हणजे प्रत्येक वेळी ज्या काही लोकसभेच्या निवडणुका होतात त्या निवडणुकानंतर पहिल्या सत्राच्या सुरुवातीला जी काही खासदारांची बैठक आपल्या संसदेमध्ये होते त्या बैठकीमध्ये या ठिकाणी सभापतीची निवड केली जाते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जी काही निवड आहे लोकसभा सदस्य आपल्यातून एका व्यक्तीची लोकसभा सभापती म्हणून करतात, आणि सर्वसाधारणपणे या ठिकाणी जो काही लोकसभेचा कार्यकाळ आहे तो कार्यकाळ या ठिकाणी लोकसभा सभापतीचा असताना आपल्याला दिसतो। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या देशाचे पहिले लोकसभा सभापती म्हणून GV माळवणकर यांना आपण ओळखतो, आणि भारताच्या पहिल्या महिला सभापती म्हणून या ठिकाणी आपण मीरा कुमार यांना ओळखतो, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। लोकसभेचे जे काही उपसभापती आहेत हे लोकसभेचे उपसभापती सभापतीच्या अनुपस्थित लोकसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे सभापती म्हणून या ठिकाणी कार्य करतात, हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जी काही आपली भारतीय राज्यघटना आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेमधील कलम 93 अंतर्गत जे काही लोकसभा सभापती आहेत यांचा जो काही कार्यालय आहे, ऑफिस आहे, त्याचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसतो, जे की या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉइंट आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, खास करून जे की MPSCचे विद्यार्थी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी। या ठिकाणी जे काही लोकसभा सभापती आहेत ते पहिल्या फेरीमध्ये मत देत नाहीत, परंतु जर एखाद्या विधेयकावर दोन्ही बाजूंनी समान मते झाली तर अशा परिस्थितीमध्ये जे काही लोकसभा सभापती आहेत त्यांचं फायनल मत देतात। ज्या साइडने ते मत पडेल त्या ठिकाणी त्या बाजूने तो प्रस्ताव मंजूर झाला असे या ठिकाणी मानले जाते। या ठिकाणी सभापतींना हटवताना या ठिकाणी लोकसभेचे जे काही सदस्य आहेत यांनी बहुमताने प्रस्ताव मंजूर करणे गरजेचे आहे, म्हणजे केवळ एका ऑर्डरवर या ठिकाणी तुम्ही सभापतीला लोकसभा अध्यक्ष पदावरून हटू शकत नाही, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर लोकसभेमध्ये ठोस प्रस्तावाशिवाय सभापतीचे जे काही वर्तन आहे त्या वर्तनावर चर्चाही होऊ शकत नाही किंवा त्यावर टीकाही करता येत नाही, हेही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉइंट आहे। जी काही संयुक्त बैठक असते, म्हणजे जी काही लोकसभा आणि राज्यसभा आहे यांच्यामध्ये एखाद्या विषयावर जर मतभेद असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या विषयासंबंधी जो काही प्रस्ताव आहे तो जर पास करायचा असेल तर या ठिकाणी संसदेची संयुक्त बैठक बोलवली जाते, आणि या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा सभापती भूषवतात, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न असतील, सदस्यांचे प्रस्ताव असतील, ठराव असतील,
तो स्वीकारण्याचा निर्णय या ठिकाणी लोकसभा सभापतींना घेतात किंवा तशा प्रकारचा अधिकार त्या ठिकाणी त्यांना असतो। या ठिकाणी जे काही लोकसभा सभापती आहेत त्यांचे जे काही अधिकार आहेत त्यांची चर्चा करूया। या ठिकाणी एखादे विधेयक मनी बिल आहे का नाही किंवा वित्त विधेयक आहे का नाही हे ठरवण्याचा संपूर्णपणे अधिकार या ठिकाणी स्पीकर ऑफ लोकसभा यांना असतो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जे काही नवीन सदस्य या ठिकाणी निवडून आले आहेत त्यांना शपथ देण्याचं कार्यही या ठिकाणी लोकसभा अध्यक्षाकडून केलं जातं। त्याचबरोबर जो काही अँटी डिफेक्शन लॉ आहे, ज्याला या ठिकाणी आपण पक्षांतर विरोधी कायदा म्हणतो, त्या कायद्याच्या अंतर्गत जी काही एखाद्या सदस्याला त्याची खासदारकी रद्द करायची असेल तर त्यावर आधारित जो काही अंतिम निर्णय आहे तो अंतिम निर्णय या ठिकाणी लोकसभा सभापती घेतात। त्याचबरोबर जे काही सभागृह आहे लोकसभेचे, त्या सभागृहाची जी काही बैठक आहे ती बोलावणे, ती तहकूब करणे किंवा जी काही सभा आहे ती स्थगित करणे याचा अधिकार या ठिकाणी लोकसभा सभापतींना असतो। त्याचबरोबर लोकसभेचे जे काही सदस्य आहेत त्यांच्या ज्या काही रजा आहेत त्यांना मंजूर करण्याचा किंवा त्या डावलण्याचा अधिकारही या ठिकाणी लोकसभा सभापतींना आहे। त्याचबरोबर लोकसभेमध्ये लोकसभेचे जे काही सभागृह आहे त्या सभागृहामध्ये सदस्यांमध्ये एक शिस्त राहावी, सुव्यवस्था राहावी यावरही या ठिकाणी लक्ष दिलं जातं। आणि त्याचबरोबर जो काही अंतिम निर्णय आहे लोकसभेमध्ये तो अंतिम निर्णय आणि त्याचबरोबर सर्व सदस्यांना तो जो घेतलेला अंतिम निर्णय आहे तो बंधनकारक असतो। अशा प्रकारचे काही महत्त्वपूर्ण अधिकार या ठिकाणी आपल्याला लोकसभा सभापतीचे असलेले दिसतात। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी साखर उत्पादनावर आधारित आहे। सरळ प्रश्न पाहूया। भारत हा जगातील सर्वात मोठा साखरेचा ग्राहक आणि दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे। अशा प्रकारचे 2 पॉइंट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्टेटमेंट क्रमांक 1 मध्ये विचारले आले आहेत। विधान क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय साखर संघटना इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशन हे आंतरसरकारी स्तरावर प्रमुख साखर उत्पादक, उपभोग आणि व्यापार करणाऱ्या देशाद्वारे विचारांची देवाणघेवाण करण्याचे एकमेव जागतिक मंच आहे। विधान क्रमांक 3, ब्राझील 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद भूषवणार आहे। तर मित्रांनो या ठिकाणी वरील जे काही आपली 3 विधान आहेत यापैकी कोणकोणते विधान बरोबर आहेत असे या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जी काही विधाने आहेत ती विधाने पाहूया। भारत हा जगातील साखरेचा सर्वात मोठा ग्राहक आहे, हे मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर भारत हा जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा साखरेचं उत्पादन करणारा देश आहे, हेही या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने विधान क्रमांक 1 या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर जी काही आंतरराष्ट्रीय साखर संघटना आहे ती आंतरराष्ट्रीय साखर संघटना या ठिकाणी साखर उत्पादक देश, साखरेचा उपभोग घेणारे देश आणि जे काही या ठिकाणी साखरेचा व्यापार करणारे विविध संस्था असतील, व्यक्ती असतील, यांच्यामध्ये एक प्रकारे विचाराची जी काही देवाणघेवाण आहे ती करण्यासाठी एक जागतिक स्वरूपाचे मंच उपलब्ध करून देण्याचे कार्य या ठिकाणी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेकडून केलं जातं। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आहे। 2024 साली भारत हा आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा अध्यक्षपद भूषवणार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच वरील पैकी केवळ विधान क्रमांक 1 प्लस विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान 1 आणि 2 बरोबर। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी राज्यसभेवर आधारित आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1, भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेतील सभागृह नेत्याची नियुक्ती करतात। विधान क्रमांक 2, पंतप्रधान लोकसभेचा सदस्य असल्यास लोकसभेत नेहमीच नेता असतो परंतु राज्यसभेमध्ये असणे आवश्यक नाही, अशा प्रकारचं आपलं दुसरं विधान आहे। तर मित्रांनो या ठिकाणी वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जे काही आपले विधान आहेत त्यांची चर्चा करूया। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही राज्यसभा आहे त्या राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण उपराष्ट्रपतीची नेमणूक करतो, अगदी बरोबर आहे। उपराष्ट्रपती या ठिकाणी त्या सभागृहाचा जो काही नेता आहे त्या नेत्याची या ठिकाणी निवड करतात किंवा नियुक्ती करत असतात। मग या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे।
विधान क्रमांक 2, जर पंतप्रधान हे लोकसभा सभागृहाचे सदस्य असतील तर ते आपोआप या ठिकाणी लोकसभा सभागृहाचे नेते म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती होती। जर पंतप्रधान या ठिकाणी राज्यसभा या सभागृहाचे सदस्य असतील आणि त्यांची पंतप्रधान म्हणून जर निवड झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये राज्यसभा सभागृहाचे नेते म्हणून या ठिकाणी आपण पंतप्रधानांना निवडतो किंवा तशा प्रकारे त्यांची नियुक्ती केली जाते। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचा असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान क्रमांक 1 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी वाढवण बंधारावर आधारित आहे आणि आजचे जे काही आपले प्रश्न आहेत ते एमपीएससी आणि यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत। प्रश्न क्रमांक 5, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट वाढवण पोर्ट किंवा वाढवण बंदर। विधान क्रमांक 1, वाढवण पोर्ट इज लोकेटेड इन द स्टेट ऑफ गुजरात इन इंडिया। Statement 2, the port is being developed as a major greenfield port under the Sagarmala project. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही वरी आपल्याला 2 स्टेटमेंट देण्यात आले आहेत यापैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे असे या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। जे काही स्टेटमेंट आहेत त्यांना चर्चा करूया, त्यांना डिस्कस करूया। या ठिकाणी विधान क्रमांक 1 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं विधान आहे। जे काही वाढवण बंधाराचा सध्या विकास केला जात आहे किंवा त्याची निर्मिती केली जात आहे ती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केली जात आहे। महाराष्ट्रामधील जो काही पालघर जिल्हा आहे या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या वाढवण बंदर किंवा पोर्ट याचा विकास केला जात आहे। विधान क्रमांक 1 चुकीचं आहे। विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जे काही वाढवण बंदर आहे ते एक महत्त्वपूर्ण किंवा मोठे ग्रीनफील्ड पोर्ट म्हणून या ठिकाणी त्याचा विकास केला जात आहे आणि त्याचबरोबर हा जो विकास आहे तो सागरमाला प्रोजेक्ट किंवा जो काही सागरमाला प्रकल्प आहे त्या अंतर्गत केला जात आहे। विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने प्रश्न क्रमांक 5 चा आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली स्टेटमेंट क्रमांक 2 इज करेक्ट। चलो आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी इंडियन हिमालय रिजन संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, इंडियन हिमालयन रिजन is India's water tower and also the critical provider of invaluable ecosystem goods and services. Statement 2, the Supreme Court of India has recognized sustainable development as the fundamental right. तर या ठिकाणी जे काही 2 स्टेटमेंट आहेत यापैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। भारताच्या उत्तरेला जो काही आपल्याला हिमालयाचा पर्वत दिसतो तो पर्वत भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी साचणारा जो काही बर्फ आहे तो भारतासाठी महत्त्वपूर्ण पाण्याचं एक स्रोत म्हणून या ठिकाणी कार्य करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी असणारी काही जैवविविधता आहे, जी काही इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीमलाही सपोर्ट करण्याचं कार्य या ठिकाणी या हिमालयन रिजन कडून केलं जातं। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 बरोबर आहे। विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने या ठिकाणी फंडामेंटल राइट्स मध्ये या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट हाही पॉइंट या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे। म्हणजे वरील दोन्ही विधान बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, स्टेटमेंट क्रमांक 1 and 2 बोथ आर करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 26 जूनचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक प्लस जे काही स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील आणि आपल्या डिस्कशनची जी काही PDF आहे तीही तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होईल जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।